नमस्कार. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या मूळ साहित्यावर आधारित या विशेष विवेचनात आपलं मनापासून स्वागत. आपण जगत असताना कळत नकळत समाजाकडून खूप काही घेत असतो, नाही का? पण हे सगळं परत करण्याची वेळ कधी येते? आज आपण बोलणार आहोत जीवनाच्याच या दुसऱ्या टप्प्याबद्दल, जो 50शी नंतर सुरू होतो आणि आपल्या अस्तित्वाला एक नवा, सखोल अर्थ देतो. आपला आजचा प्रवास 5 महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहे. आपण पाहणार आहोत की आयुष्य 2 भागांमध्ये कसं विभागलेलं आहे. मग समजून घेऊ की आपल्यावर एक अदृश्य कर्ज कसं असतं आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय, आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय नेमकं काय आहे, यावरही आपण विचार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ संकल्पनेपासून, ज्यावर ही सगळी विचारसरणी आधारलेली आहे. ती म्हणजे मानवी आयुष्याकडे पाहण्याचा एक खास दृष्टिकोन, त्याचं 2 भागांमध्ये असलेलं विभाजन. समजा आपलं आयुष्य 100 वर्षांची एक मोठी गोष्ट आहे, तर या गोष्टीचा जो पहिला भाग आहे, म्हणजे पहिली 50 वर्ष, ती आहेत घेण्याची. ज्ञान घेणं, अनुभव घेणं, समाजाकडून प्रेम, आधार, सुविधा, सगळं काही मिळवणं. पण मग येतो उत्तरार्ध, म्हणजे दुसरा भाग, आणि हा काळ आहे देण्याचा. जे काही आपण मिळवलं आहे ते समाजाला परत करण्याचा, ते ऋण फेडण्याचा आणि सेवेच्या माध्यमातून स्वतःला एका मोठ्या ध्येयाशी जोडून घेण्याचा. जरा आठवून बघा, आपल्या आयुष्याच्या या पहिल्या टप्प्यात आपल्याला काही नाही मिळालं. जन्माला आल्यापासून आईवडिलांचं प्रेम, शिक्षकांनी दिलेलं ज्ञान, समाजाने दिलेल्या सुविधा, रस्ते, दवाखाने, या सगळ्यांच्या आधारावरच तर आपण मोठे झालो, नाही का? ह्या सगळ्यामुळे आपण आज जे काही आहोत ते आहोत. पण हे सगळं घेताना आपल्या नकळत आपल्यावर एक ओझं चढत असतं, एक कर्ज. हे पैशांचं कर्ज नाहीये, हे आहे उपकारांचं एक अदृश्य कर्ज. चला जरा खोलवर जाऊन समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. आपण सगळे एकमेकांवर किती अवलंबून आहोत हे समजण्यासाठी साहित्यात एक खूपच सुंदर उदाहरण दिलंय. एक साधा रुमाल. हो, आपल्या खिशात किंवा बॅगेत असलेला एक साधा रुमाल. तो फक्त एक कापडाचा तुकडा आहे असं वाटतं, पण खरं तर त्यात अख्ख्या समाजाची मेहनत विणलेली आहे. त्या रुमालाचा प्रवास जरा डोळ्यांसमोर आणा. कुठेतरी एका शेतकऱ्यानं घाम गाळून कापूस पिकवला असेल, मग लोहार आणि सुतारानं त्याच्यासाठी नांगर, अवजारं बनवली असतील, कुणा इंजिनियरनी फॅक्टरीतली मशीन डिझाईन केली असेल, विणकरानं तो विणला आणि विक्रेत्यानं तो आपल्यापर्यंत पोचवला. आणि थांबा, ही तर फक्त वरवरची साखळी झाली. यामागे वाहतूक करणारे, मशीन चालवणारे, ज्ञान देणारे असे अगणित, अक्षरशः अगणित हात आहेत. एका छोट्याशा वस्तूमागे कल्पना करा किती लोकांचं योगदान दडलेलं आहे. आणि लक्षात घ्या, हे कर्ज फक्त पैशांनी मोजता येणारं नाही, मुळीच नाही. हे कर्ज आहे श्रमाचं, सहकार्याचं, भावनांचं. आईवडिलांनी केलेल्या त्या निस्वार्थ प्रेमाची किंमत कशी लावणार? गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचं मोल कसं करणार? हेच ते अदृश्य ऋण आहे जे आपण आयुष्यभर आपल्यासोबत घेऊन फिरत असतो. या ऋणाच्या यादीत कोण नाहीये? आपल्याला असहाय्यतेतून वाढवणारे आपले आईवडील, हजारो वर्षांपासूनचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणारे शिक्षक, आपल्याला संधी देणारा समाज, इतकंच काय, आपल्या कामात मदत करणारे आपले सहकारी, ग्राहक आणि हो, आपल्यासाठी अविरतपणे वाबणारे प्राणीसुद्धा. कळत नकळतपणे आपण या सगळ्यांचे ऋणी आहोत. बरं, आता कर्ज आहे म्हटल्यावर ते फेडावं तर लागणारच, पण कधी आणि कसं? तर निसर्गाच्या नियमाने त्यासाठी एक खास वेळ ठरवून दिली आहे, आणि तोच काळ म्हणजे आपल्या जीवनाचा उत्तरार्ध. साहित्य आपल्याला सांगतं की निसर्गाचा नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. इथे कोणतंही कर्ज फेडल्याशिवाय राहत नाही. कर्माचा सिद्धांतच आहे तो. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. त्याचप्रमाणे आपण जे काही घेतो ते आपल्याला परत करावंच लागतं. जे लोक हे सामाजिक आणि भावनिक ऋण फेडत नाहीत, त्यांना ते पुढच्या जन्मात कदाचित वेगळ्या रूपात का होईना पण फेडावंच लागतं. हा एक प्रकारचा वैश्विक ताळेबंद आहे, एक ईश्वरीय व्यवस्थाच म्हणा ना. आणि म्हणूनच आयुष्याचा दुसरा अर्धा भाग हा फक्त स्वतःसाठी जगण्याचा नाही, तर तो इतरांसाठी जगण्याचा आहे. हा प्रवास आहे घेण्याकडून देण्याकडे, स्वार्थाकडून परमार्थाकडे. कारण आयुष्यभर फक्त मी माझं करत राहणं हे एका अर्थी आध्यात्मिक गुन्हा आणि सामाजिक दृष्टिकोनातून अनैतिक मानलं गेलं आहे. या काळात आपलं ध्येय एकच असायला हवं की आपल्याकडून समाजाला जे काही मिळत आहे ते आपण समाजाकडून जे घेतोय त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं देणं हे घेण्यापेक्षा जास्त हवं, जेणेकरून ही जीवनयात्रा संपण्याआधी आपलं हे आध्यात्मिक खातं
तो हिशोब बरोबरीने पूर्ण होईल. पण मग प्रश्न येतो की आजच्या या धावपळीच्या जगात हे सगळं करायचं कसं? हे ऋण फेडायचं कसं? याचं उत्तर एका प्राचीन संकल्पनेच्या आधुनिक रूपात दडलेलं आहे. ते म्हणजे वानप्रस्थ. थांबा, वानप्रस्थ म्हटल्यावर घरदार सोडून जंगलात जायचं असं अजिबात नाही. आजच्या काळातला वानप्रस्थ म्हणजे समाजात राहूनच, आपल्या लोकांमध्ये राहूनच आपली मानसिकता बदलणं, आपले प्राधान्यक्रम बदलणं. हा घराचा त्याग नाही, तर हा मी आणि माझं या छोट्या विचारांचा, त्या मोहाचा त्याग आहे. या आधुनिक वानप्रस्थाचे 4 भक्कम खांब सांगितले आहेत. पहिली आहे उपासना, जी आत्म्याला शक्ती देते. दुसरं आहे स्वाध्याय, म्हणजे चांगलं वाचन, जे ज्ञानाचा प्रकाश देतं. तिसरा आहे संयम, जो मनाला आणि इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो. आणि चौथा, सर्वात महत्वाचा, सेवा, जी आपल्याला इतरांशी जोडून ऋणमुक्त होण्याचा मार्ग दाखवते. आणि या मार्गावर चालताना सेवा हे फक्त एक कर्तव्य राहत नाही, तर तीच खरी ईश्वर भक्ती बनते. आत्मशुद्धीचा सगळ्यात सोपा आणि थेट मार्ग. कारण असं म्हटलंय की मानवतेची सेवा हीच देवाची खरी सेवा आहे. सेवेच्या गंगेत स्नान केल्याशिवाय कोणताही आत्मा शुद्ध होऊ शकत नाही. हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी काही सोपे मार्गही दिले आहेत. घरातच राहा, पण मोह-ममता सोडा. आपलं कुटुंब हे एक मोठ्या मानव कुटुंबाचाच भाग आहे, असं बघा. आपल्या जबाबदाऱ्या हळूहळू पुढच्या पिढीकडे सोपवा आणि आपला जास्तीत जास्त वेळ, आपली शक्ती समाजाच्या भल्यासाठी लावा. आणि जेव्हा आपण हा सेवेचा, परतफेडीचा मार्ग स्वीकारतो ना, तेव्हा आपण आपल्या आयुष्याच्या खऱ्या, अंतिम ध्येयाच्या जवळ पोचायला लागतो. आपली खरी आध्यात्मिक प्रगती ही पैशाने, पदाने किंवा प्रसिद्धीने मोजली जात नाही. ती मोजली जाते आपलं हृदय किती मोठं झालंय यावर. मी आणि माझं कुटुंब ह्या छोट्याशा वर्तुळातून बाहेर पडून जेव्हा आपण संपूर्ण जगाला आपलं मानू लागतो, म्हणजे वसुधैव कुटुंबकम, तेव्हा आपला खरा आत्मविस्तार होतो. हीच आत्म्याच्या विस्ताराची प्रक्रिया आहे, जी एका सामान्य जीवाला परमात्म्याशी जोडते, जी एका सामान्य माणसाला म्हणजेच नराला नारायण बनवते. निस्वार्थ सेवेचा मार्गच आपल्याला आपल्या आत दडलेल्या त्या दिव्यत्वाची ओळख करून देतो. त्यामुळे खरा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? तर तो स्वप्नात देवाचं दर्शन होणं नाही. खरा आत्मसाक्षात्कार म्हणजे प्रत्येक जीवात, प्रत्येक माणसात, प्रत्येक प्राण्यात देव पाहणं आणि त्या भावनेनं त्याची सेवा करणं. यशस्वी जीवनाचा अर्थच हा आहे की सर्व सृष्टीमध्ये एकच चैतन्य आहे, हे फक्त जाणायचं नाही, तर त्याप्रमाणे जगायचं. हे सगळं विवेचन आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून थांबवतं. एक असा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आपल्या आयुष्याच्या दुसऱ्या भागाची तयारी आपण कशी करणार, जेणेकरून तो काळ केवळ उतारवयाचा, थकव्याचा काळ न राहता एका खऱ्या अर्थाने, एका मोठ्या उद्देशाने आणि आत्मिक समाधानाने भरलेला असेल.